हॅलो स्टुडंट्स, एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी हा पॉईंट पाहिला. तर या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं की किडनीमध्ये दोन रिजन आहेत, कॉर्टेक्स रिजन आणि मेड्युलरी रिजन. ह्या कॉर्टेक्स आणि मेड्युलरी रिजनमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. तर हे जे नेफ्रॉन आहे याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी असं म्हटलं जातं. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. तर या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आजच्या लेक्चरला आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, बोर्डवरती मी डायग्राम काढलेली आहे. ही डायग्राम सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगितलेली आहे किंवा एक नेफ्रॉन हा असा सेपरेट केलेला आहे. सेपरेटेड नेफ्रॉनची ही डायग्राम आहे. आजच्या पॉईंटचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. की आपल्याला माहिती आहे किडनीमध्ये दोन रिजन, कॉर्टेक्स आणि मेड्युलरी रिजन. तर या रिजनमध्ये कोणत्या रिजनमध्ये नेफ्रॉन प्रेझेंट आहे याच्यावरून नेफ्रॉनचे दोन टाईप होतात, की ज्याला म्हटलं जातं आपल्या किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत, काही नेफ्रॉन याला कॉर्टिकल नेफ्रॉन असं म्हटलं जातं आणि जे बाकीचे नेफ्रॉन आहेत ज्याला मेड्युलरी नेफ्रॉन किंवा जेक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉन असं म्हटलं जातं. कॉर्टिकल नेफ्रॉन याचा अर्थ कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रेझेंट असतात आणि जेक्स्ट्रा मेड्युलरी याचा अर्थ मेड्युलरी रिजनमध्ये प्रेझेंट असतात. आपल्या किडनीमध्ये कॉर्टिकल नेफ्रॉनची संख्या ही 85% असते आणि उरलेल्या 15% मध्ये हे जेक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉन हे प्रेझेंट असतात. तर पहा, नेफ्रॉनला युरिनिफेरस ट्युब्युल्स असंही म्हटलं जातं. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहत असताना किडनीमध्ये 1 to 1.2 मिलियन्स इतकी या नेफ्रॉनची संख्या असते. नेफ्रॉनचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ युरिन आहे. त्यामुळं संख्या जास्त आहे म्हणजे स्ट्रक्चरली आणि त्याच्याचबरोबर जे फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ युरिन, म्हणून याला किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असंही म्हटलं जातं. म्हणजे नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्युब्युल अशा दोन नावांनी हे स्ट्रक्चर ओळखलं जातं. तर पहा, जेव्हा आपण नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा या नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये दोन पार्ट येत असतात. तर याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे याला माल्फिजन बॉडी असं म्हटलं जातं आणि जो सेकंड पार्ट आहे की ज्याच्यामध्ये कन्व्होल्युशन्स येत असतात की ज्याला म्हटलं जातं रिनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. म्हणजे पहिला पार्ट रिनल कार्पस्कल किंवा माल्फिजन बॉडी असं म्हटलं जातं आणि जो दुसरा पार्ट आहे याला रिनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला आपण या नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये नेफ्रॉनची जी लांबी आहे ही 4 to 6 सेंटीमीटर इन लेंथ असं म्हटलं जातं. तर ही जी लांबी आहे डिवाइड केल्यानंतर जे काही नेफ्रॉनचे दोन पार्ट होतात याच्यामधला पहिला पार्ट माल्फिजन बॉडी. माल्फिजन या सायंटिस्टने हे शोधून काढलेलं आहे त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे माल्फिजन बॉडी. यालाच रिनल कार्पस्कल असं म्हटलं जातं. तर पहा, इथं सेपरेट केलेला नेफ्रॉन असं स्ट्रक्चर काढलेलं आहे की याच्यामध्ये नेफ्रॉनच्या दोन टोक असतात. पहिलं जे टोक असतं किंवा वन एंड ऑफ नेफ्रॉन ज्याला म्हटलं जातं ब्लाइंड असं म्हटलं जातं. जे बंदिस्त आहे किंवा बंद आहे असं जे नेफ्रॉनचं जे टोक आहे ज्याला माल्फिजन बॉडी असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर जे ओपन आहे ज्याला रिनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. म्हणजे शेवटचा जो पार्ट आहे तो ओपन आहे आणि पहिला जो पार्ट आहे तो कसा आहे, बंदिस्त आहे किंवा बंद आहे. की हा झाला नेफ्रॉनचं वन एंड ओपन असतं तर दुसरं एंड हे कसं असतं, ब्लाइंड असतं. तर पहा, नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमधलं पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते आहे माल्फिजन बॉडी. इथं आपण एक सेपरेट डायग्राम काढलेली आहे की इथं आपण माल्फिजन बॉडी दाखवलेली आहे. माल्फिजन या सायंटिस्टने हे स्ट्रक्चर शोधून काढलेलं आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे माल्फिजन बॉडी. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहत असताना प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये आपण त्याचं लोकेशन पाहणार आहोत, स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि या स्ट्रक्चरचं फंक्शन पाहणार आहोत. पहिलं नेफ्रॉनचं जे स्ट्रक्चर आहे याला रिनल कार्पस्कल किंवा माल्फिजन बॉडी असं म्हटलं जातं. माल्फिजन बॉडी तयार होत असताना किंवा माल्फिजन बॉडी ही दोन स्ट्रक्चरने तयार होत असते की याच्यामध्ये जे कप शेप्ड स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं बोमेन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो कप शेप्ड स्ट्रक्चरचा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे बोमेन्स कॅप्सूल. इथं लिहिलेलं आहे बोमेन्स कॅप्सूल. कप शेप्ड कॅव्हिटी जी प्रेझेंट आहे माल्फिजन बॉडीमध्ये ज्याला बोमेन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर जे कॅपिलरी नेटवर्क आहे, कॅपिलरी नेटवर्क दोन आर्टेरिओलच्या साहाय्याने तयार झालेलं आहे ज्याला म्हटलं जातं ग्लोमेरुलस. म्हणजे नेफ्रॉनचा जो पहिलं स्ट्रक्चर आहे माल्फिजन बॉडी हे दोन स्ट्रक्चरनी तयार झालं. याच्यामध्ये बोमेन्स कॅप्सूल आणि त्याच्यानंतर आला ग्लोमेरुलस. आता आपण पहिल्यांदा बोमेन्स कॅप्सूल बद्दल पाहूया की जी कप शेप्ड कॅव्हिटी आहे किंवा कप शेप्ड जे स्ट्रक्चर आहे की ज्याचं एक टोक हे बंद आहे असं जे टोक आहे याला बोमेन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. हे जे कप शेप्ड स्ट्रक्चर हे दोन लेअरने तयार झालेलं आहे की जो आउटर लेअर आणि इनर लेअर. आउटर लेअरला नेहमीच परायटल लेअर असं म्हटलं जातं आणि इनर लेअरला व्हिसरल लेअर असं म्हटलं जातं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला राईट ए शॉर्ट नोट ऑन बोमेन्स कॅप्सूल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर बोमेन्स कॅप्सूल हा माल्फिजन बॉडीमधलं कप शेप्ड स्ट्रक्चर आहे जे दोन लेअरने तयार झालेलं आहे, आउटर परायटल आणि इनर
विसरल लेअर। आता दोन्ही लेअरला स्पेशल टाईपच्या सेल्स प्रेझेंट आहेत ज्याला म्हटलं जातं स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स। आता या स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स ज्या आहेत हा परायटल लेअरमध्ये सिंपल आहेत, पण जो इनर विसरल लेअर आहेत याच्यामध्ये स्पेशलाइज्ड सेल्स प्रेझेंट आहेत की ज्या स्क्वॅमस इपिथेलियल आहेत, पण इथं यांचं स्पेशल स्ट्रक्चर आहे ज्यांना म्हटलं जातं पोडोसाइट असं म्हटलं जातं। म्हणजे पोडोसाइट सेल्स ह्या फक्त इनर लेअरमध्ये प्रेझेंट आहेत। दोन सेलच्या मध्ये पोडोसाइट सेलच्या मध्ये जो गॅप प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं की स्लिट, फिल्ट्रेशन स्लिट असं म्हटलं जातं। या पोडोसाइट सेल्सला एक फूड प्रोसेस असते ज्याला पोडोसील असंही म्हटलं जातं। आता पहा, हे झालं कर्व शेप्ड स्ट्रक्चर की जो दोन लेअरनी तयार झालं की ज्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे। हा जो पार्ट आहे हा नेफ्रॉनचं पहिलं स्ट्रक्चर आहे की जे कर्व शेप्ड स्ट्रक्चर आहे। त्याच्यानंतर या कर्व शेप्ड स्ट्रक्चरमध्ये कॅपिलरी नेटवर्क प्रेझेंट आहे। कॅपिलरी नेटवर्क म्हणजे याला काय म्हटलं जातं, ग्लोमेरुलस असं म्हटलं जातं। हे कॅपिलरी नेटवर्क हे कोणामुळे तयार झालेलं आहे तर आपल्याला माहिती आहे किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी जी ब्लड वेसल आहे ज्याला म्हटलं जातं रिनल आर्टरी असं म्हटलं जातं। जेव्हा नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये रिनल आर्टरी डिवाइड होत असते तेव्हा त्याला म्हटलं जातं आर्टेरिओल असं म्हटलं जातं। आर्टेरिओल ही ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन ही नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये एंट्री करते आणि आर्टेरिओलमध्ये काय होत असतं, डिवायडेशन होतं किंवा बायफर्केशन होतं आणि नंबर ऑफ काय तयार होतात, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं कॅपिलरी नेटवर्क असं म्हटलं जातं। ह्या ज्या कॅपिलरी नेटवर्क आहेत ह्या पोरस असतात की ज्याला फेनेस्ट्रेटेड असं म्हटलं जातं। यांची जी परमिएबिलिटी जी आहे ती इतर कॅपिलरीपेक्षा यांची परमिएबिलिटी ही जास्त असते का, कारण इथं यांचं जे नेचर आहे ह्या कशा आहेत, पोरस आहेत, म्हणजे स्मॉल काय आहे त्याच्यावरती छिद्र आहेत ज्याला म्हटलं जातं पोअर्स। म्हणजे पोअर्सची संख्या या कॅपिलरी नेटवर्कमध्ये जास्त आहे म्हणून त्याला फेनेस्ट्रेटेड असंही म्हटलं जातं। आता किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी रिनल आर्टरी जेव्हा डिवाइड होते तेव्हा त्याच्यापासून आर्टेरिओल असं तयार होतात। तर जी घेऊन येणारी जी ब्लड वेसल आहे ज्याला इथं म्हटलं जातं ॲफरंट आर्टेरिओल असं म्हटलं जातं। ॲफरंट आर्टेरिओल डिवाइड होते, रिडिवाइड होत असते आणि ज्याच्यापासून कॅपिलरी तयार होतात। अनेक कॅपिलरी युनाइट होतात आणि युनाइट झाल्यानंतर एक आर्टेरिओल तयार होते जिला म्हटलं जातं इफरंट आर्टेरिओल। म्हणजे ॲफरंट आर्टेरिओल ही ब्लड नेफ्रॉनमध्ये घेऊन येत असते, म्हणजेच बोमेन्स कॅप्सूलमध्ये घेऊन येत असते आणि त्याच्यासोबत इथं किडनीतून ब्लड घेऊन जाणारी जी आर्टेरिओल आहे ज्याला म्हटलं जातं इफरंट आर्टेरिओल। म्हणजे ॲफरंट, इफरंट आणि कॅपिलरी नेटवर्क याला मिळून काय म्हटलं जातं, ग्लोमेरुलस। म्हणजे ग्लोमेरुलस हे जे स्ट्रक्चर आहे इथेही दाखवलेलं आहे ग्लोमेरुलसचं स्ट्रक्चर। येणारी ही ॲफरंट आर्टेरिओल आहे, जाणारी ही इफरंट आर्टेरिओल आहे। त्याच्यानंतर या ॲफरंट आर्टेरिओलचं डिवायडेशन झालं, रिडिवायडेशन झालं आणि ज्याच्यापासून एक कॅपिलरी नेटवर्क तयार झालेलं आहे। ह्या कशा आहेत, हायली पोरस आहेत ज्याची परमिएबिलिटी ही 300 ते 400 काय आहे म्हणजे जास्त आहे इतर कॅपिलरीपेक्षा। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या इतर कॅपिलरी आणि इथं प्रेझेंट असलेल्या कॅपिलरी यांच्यामध्ये परमिएबिलिटीच्या बाबतीमध्ये काय राहत असतो, नेहमीच डिफरन्स राहत असतो। आता हे झालं ग्लोमेरुलस। दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला समजले। बोमेन्स कॅप्सूल म्हणजे काय, कप, आणि त्याच्यानंतर ग्लोमेरुलस म्हणजे काय, ॲफरंट, इफरंट आणि कॅपिलरी नेटवर्क। आता पहा, हे जे कर्व शेप्ड जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आउटर परायटल आणि इनर विसरल या दोघांच्या मध्ये काय आहे, स्पेस प्रेझेंट आहे। या स्पेसला म्हटलं जातं इथं कॅप्सुलर स्पेस किंवा यालाच म्हटलं जातं युरिनरी स्पेस। म्हणजे इथं तुम्ही लेबल करू शकता या पॉइंटला की द स्पेस प्रेझेंट बिटवीन आउटर परायटल आणि इनर विसरल लेअर ज्याला म्हटलं जातं युरिनरी स्पेस किंवा यालाच म्हटलं जातं कॅप्सुलर स्पेस असेही म्हटलं जातं, युरिनरी स्पेस। हे स्ट्रक्चर मिळून म्हणजेच बोमेन्स कॅप्सूल आणि त्याच्यानंतर ग्लोमेरुलस हे दोन्ही स्ट्रक्चर मिळून इथं काय तयार होत असतं, माल्फिजन बॉडी। पुस्तकामध्ये आणखी 2 ॲडिशनल आपल्याला लेबल दिलेले आहेत। तर इथं जे ब्लडचं जे प्रेशर असतं ज्याला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं आणि इथं जे प्रेशर आहे फ्लुइडचं ज्याला म्हटलं जातं कोलायडल ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं। हे जे दोन्ही प्रेशर आहेत 30 आणि 15 mmHg जी व्हॅल्यू दिलेली आहे ही आपण मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन या पॉइंटमध्ये क्लिअर करणार आहोत। ॲक्च्युली नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये या लेबलची आपल्याला इथं गरज नाही। तर नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला लेबल कशाची गरज आहे, पहिलं लेबल आहे माल्फिजन बॉडी। माल्फिजन बॉडी म्हणजे काय, बोमेन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस हे दोन्ही स्ट्रक्चर मिळून। बोमेन्स कॅप्सूलमध्ये लेबल कोणतं महत्त्वाचं आहे, आउटर परायटल, इनर विसरल लेअर। त्याच्यानंतर युरिनरी स्पेस किंवा कॅप्सुलर स्पेस। त्याच्यानंतर इनर लेअरमध्ये प्रेझेंट असलेल्या पोडोसाइट्स
आणि या पोडोसाइट्समध्ये जे काही डिस्टन्स आहे किंवा इन बिटवीन टू सेल जे काही एक स्पेस आहे ज्याला म्हणलं जातं फिल्ट्रेशन स्लेट असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर पहा, हा जो इनर लेअर आहे, हा इनर लेअर या कॅपिलरी नेटवर्कच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो. म्हणजेच इथं बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे कोणत्या माल्फिजन बॉडी किंवा रिनल कार्पेस्कल इज द साईट ऑफ ज्याला म्हटलं जातं अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर अंडर प्रेशर ब्लडचं फिल्ट्रेशन होतं, म्हणून माल्फिजन बॉडीचं पहिलं फंक्शन काय राहत असतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन. माल्फिजन बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. का? अंडर प्रेशर ब्लडचं फिल्ट्रेशन होत असतं. म्हणजे किडनीमध्ये ब्लड हे नेहमी फिल्ट्रेट होत असतं आणि या फिल्ट्रेशनमधूनच युरिन कशा पद्धतीने तयार होतं हा पुढचा पॉईंट आहे. पण युरिन फॉर्मेशन मधलं पहिला जो पॉईंट आहे तो आहे अल्ट्रा फिल्ट्रेशनची प्रोसेस. आणि अल्ट्रा फिल्ट्रेशन करण्याचं काम हे कोणाचं आहे, माल्फिजन बॉडीचं. की इथं येणारं ब्लड जे ॲफरंट आर्टेरिओल मधून येणार आहे हे कॅपिलरीमध्ये जाणार आहे. कॅपिलरी ह्या पोरस आहेत. त्याच्यानंतर इथं काय असणार आहे, एक प्रकारची चाळण, म्हणजेच काय असणार आहे, हा स्पेशल पोडोसाइटच्या ज्या सेल्स आहेत याच्यामधली जी स्लिट आहे हे फिल्ट्रेशन स्लिट आहेत, याच्यामधून फ्लूइड हे कुठे येणार आहे, युरिनरी स्पेसमध्ये येणार आहे. आता पहा, अल्ट्रा फिल्ट्रेशन हे माल्फिजन बॉडीचं फंक्शन आहे. इथं एक प्रेशर क्रिएट होत असतं असं सांगितलं की इथं हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि इकडं आहे कोलायडल ऑस्मॅटिक जे प्रेशर आहे 30 mmHg आणि 15 mmHg. हे प्रेशर का क्रिएट होतं, तर हे प्रेशर क्रिएट करण्याचं काम हे कुणाचं आहे, ॲफरंट आणि इफ्रंट आर्टेरिओलचं आहे. हे प्रेशर कशा पद्धतीने क्रिएट होतं, तर ॲफरंट आर्टेरिओलचा जो डायमीटर असतो तो इफ्रंट आर्टेरिओलपेक्षा काय असतो, जास्त असतो. म्हणजे येणारं ब्लड हे फोर्सफुली येत असतं आणि जाणारं ब्लड हे काय जात असतं, स्लो जात असतं. त्यामुळे एक प्रकारचं प्रेशर इथं नेहमी काय होत असतं, क्रिएट होत असतं आणि या प्रेशरमुळेच ब्लड काय होतं, फिल्ट्रेट होतं. म्हणून माल्फिजन बॉडीचं फंक्शन हे अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं. पहा, माल्फिजन बॉडीमध्ये कोणकोणते स्ट्रक्चर येतात, त्याच्यानंतर या स्ट्रक्चरचा स्पेशलिटी काय आहे आणि हे स्ट्रक्चर नेमकं कोणतं काम करतं हा पॉईंट आपण क्लिअर केला. म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉनमध्ये किंवा युरिनफेरस ट्युब्युलमध्ये जे पहिलं स्ट्रक्चर आहे रिनल कार्पेस्कल किंवा माल्फिजन बॉडी म्हणजे काय आणि याचं फंक्शन काय आहे हा पॉईंट आपला इथं क्लिअर झाला. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला रिनल ट्युब्युल. हा जो रिनल ट्युब्युलचा जो पार्ट आहे तो आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी काय दिसत आहे, एक ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे किंवा याला रिनल म्हणजे किडनीमध्ये प्रेझेंट आहे आणि हे ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे म्हणून याला रिनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. तर रिनल ट्युब्युलची जी सुरुवात आहे ती कुठून होत असते, तर माल्फिजन बॉडी जिथं संपते, या माल्फिजन बॉडीमध्ये लाइनिंग जे आहे म्हणजे बोमेन्स कॅप्सुला सिंपल इपिथेलियल सेल्स आहे. त्याच्यानंतर माल्फिजन बॉडी जिथं संपते तिथं एक नेक रिजन तयार होत असतो आणि या नेक रिजनमध्ये सिलिएटेड इपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतात आणि या सिलिएटेड इपिथेलियल सेल्स ह्या पुढे कंटिन्यू होत असतात आणि त्याच्यानंतर रिनल ट्युब्युल मधलं जे पहिलं स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल तयार होत असतं. म्हणजेच रिनल ट्युब्युल मध्ये कोणकोणते पार्ट येतात ते पहा. तर पहिलं जे कन्व्होल्युशन आहे याला प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता पीसीटी. पीसीटी याचा अर्थ होतो प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल म्हणजे पहिलं. त्याच्यानंतर आहे कन्व्होल्युशन. कन्व्होल्युशन याचं पहिलं कॉइलिंग आणि त्याच्यानंतर हे ट्यूबच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून याला म्हटलं जातं ट्युब्युल असं म्हटलं जातं. म्हणजे रिनल ट्युब्युलचा जो पहिला पार्ट आहे याला पीसीटी असं म्हटलं जातं, यालाच प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल असंही म्हटलं जातं. रिनल ट्युब्युलचा जो दुसरा पार्ट आहे यू शेप्ड स्ट्रक्चर, इथं आपल्याला दिसतंय की हे यू शेप्ड जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. हेनले नावाच्या सायंटिस्टने हे शोधून काढलेलं आहे म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, एक प्रकारचा लूप आहे आणि त्याच्याचबरोबर हेनले या सायंटिस्टने हे शोधून काढलेलं आहे म्हणून याला लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं कन्व्होल्युशन आहे की जे शेवटचं कन्व्होल्युशन आहे ज्याला म्हटलं जातं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. डिस्टल म्हणजे एंड पार्ट, त्याच्यानंतर कन्व्होल्युशन आणि त्याच्यानंतर हे ट्यूबमध्ये आहे म्हणून याला म्हटलं जातं डीसीटी. म्हणजेच रिनल ट्युब्युल मधलं जे दुसरं कन्व्होल्युशन आहे याला म्हटलं जातं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल किंवा दुसरं कन्व्होल्युशन जिथं संपतं आणि जिथं एक स्ट्रेट ट्यूब तयार होत असते याला म्हटलं जातं कलेक्टिंग ट्युब्युल असं म्हटलं जातं. कलेक्टिंग ट्युब्युल युनाइट होत असते एका मोठ्या डक्टला ज्याला म्हटलं जातं कलेक्टिंग डक्ट. हे रिनल ट्युब्युलचे पार्ट आहेत. आता आपण वन बाय वन पाहूया. तर पहा, नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर मधला पहिला पार्ट माल्फिजन बॉडी आपला कंप्लीट झालेला आहे जो अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी काम करतो, जो 2 स्ट्रक्चरने तयार झाले. त्याच्यानंतर नेफ्रॉनचं जे दुसरं महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ज्याला रिनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. या रिनल ट्युब्युल मधला जो पहिला पार्ट आहे
ज्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. जे पहिल्यांदा कन्व्होल्युशन तयार झालेलं आहे म्हणून याचं नाव दिलेलं आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आता हे जे कन्व्होल्युशन आहे हे कन्व्होल्युशन कसं राहत असतं, हायली कन्व्होल्युटेड राहत असतं. म्हणजेच हे कन्व्होल्युशन इथं जास्त असतं कम्पेअर टू डीसीटी. जे दुसरं कन्व्होल्युशन आहे याच्यामध्ये गुंतागुंत फार कमी असते, पण इकडं गुंतागुंत काय असते, जास्त असते. आता ही गुंतागुंत किंवा कॉइलिंग नेचर हे जास्त का असतं, तर याच्या फंक्शनसाठी असतं. कारण अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये ब्लड फिल्टर झालं, तयार झालेलं फिल्ट्रेट हे कुठे येणार आहे, पीसीटी मध्ये येणार आहे. आणि पीसीटी इज द साईट ऑफ रिॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या बॉडीला जे काही गरजेचं आहे त्याचं रिॲब्सॉर्प्शन हे पीसीटी मध्ये होत असतं. आणि ही प्रोसेस स्लो व्हावी म्हणून इथं काय प्रेझेंट आहे, कॉइलिंग प्रेझेंट आहे. म्हणजे पीसीटी ही ज हायली कॉइलिंग स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता पीसीटीला दोन स्पेशल स्ट्रक्चरची अटॅचमेंट राहत असते. पीसीटी हा क्युबायडल इपिथेलियल सेलचं काय असतं, लायनिंग असतं. म्हणजेच पीसीटी हा क्युबायडल इपिथेलियल सेल्स पासून तयार झालेला असतो. त्याच्याच सोबत एक महत्वाचं स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं मायक्रोव्हिलाय असं म्हटलं जातं. पीसीटी मध्ये जी ब्रश बॉर्डर प्रेझेंट असते ज्याला म्हटलं जातं मायक्रोव्हिलाय. मायक्रोव्हिलाय काय करत असते, एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन वाढत असते. म्हणजे पीसीटी इज द साईट ऑफ रिॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. हे एक ऍक्टिव्ह काय आहे, रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस होत असते. आणि इथं मायक्रोव्हिलाय किंवा ब्रश बॉर्डर प्रेझेंट असल्यामुळं हा जो रिॲब्सॉर्प्शनचा जो एरिया आहे हा या मायक्रोव्हिलायमुळे वाढवला जातो. जेव्हा आपण ॲनिमल टिश्यू हा टॉपिक पाहिला की ज्याच्यामध्ये मायक्रोव्हिलाय ब्रश बॉर्डर हा पॉईंट आपण इथं क्लिअर केला होता, जो इंटेस्टाइनमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, त्याच्यासोबत पीसीटीमध्ये प्रेझेंट असतो, हा तेव्हाही पॉईंट आपण तेव्हा क्लिअर केला होता. तर पीसीटी मध्ये क्युबायडल इपिथेलियल आहे, याला मायक्रोव्हिलाय प्रेझेंट आहे. आता इथं रिॲब्सॉर्प्शनचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. ही एक स्लो प्रोसेस आहे कारण कॉइलिंग जास्त असल्यामुळे. त्यामुळे इथं एनर्जीची रिक्वायरमेंट सुद्धा जास्त असते. त्यामुळे या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या सुद्धा काय असते, भरपूर प्रमाणामध्ये इथे प्रेझेंट असते. पीसीटी हा पहिलं कन्व्होल्युशन आहे. याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्यानंतर याचं फंक्शन हे काय करत असतं, ब्लडमध्ये युजफुल सबस्टन्स याचं रिॲब्सॉर्प्शन करण्याचं काम हे पीसीटी करत असतं. आता रिॲब्सॉर्ब केलेलं मटेरियल हे कुठं जाणार आहे, तर इथं पिंक कलरची लाईन दाखवलेली आहे पहा, हे कॅपिलरी नेटवर्क आहे. याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. म्हणजेच या ट्यूब मधून जात असताना या ट्यूब मधून काय जाणार आहे, फिल्टर केलेलं ब्लड जाणार आहे. फिल्टर केलेलं ब्लड या पीसीटी मधून जेव्हा जात असतं तेव्हा ते बाहेर, बॉडीच्या बाहेर फेकलं जाणार आहे. का, कारण या स्ट्रक्चर मध्ये युरिन फॉर्मेशन होणार आहे. आता इथं फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ते सुद्धा फिल्ट्रेट केले जातात, पण ज्यांना बॉडीला गरज असते असं जे मटेरियल आहे हे इथं रिअब्सॉर्ब केलं जातं. आणि रिअब्सॉर्ब झालेलं मटेरियल हे या कॅपिलरीमध्ये काय होत असतं, ॲब्सॉर्ब केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. हा पॉईंट आपला क्लिअर झाला. पीसीटी इज द साईट ऑफ रिअब्सॉर्प्शन, की ज्याला मायक्रोव्हिलाय आणि ब्रश बॉर्डर, मायक्रोव्हिलाची ब्रश बॉर्डर आहे. त्याच्यानंतर पीसीटीचा पॉईंट संपल्यानंतर हा जो रिनल ट्यूब्यूलचा जो दुसरा पार्ट चालू होतो, जो यू शेप्ड स्ट्रक्चर आहे, याला म्हटलं जातं लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. लूप ऑफ हेनले मध्ये दोन पार्ट आहे. एक खाली येणारा ज्याला म्हटलं जातं डिसेंडिंग लूप असं म्हटलं जातं, आणि जो वरती जाणारा ज्याला म्हटलं जातं असेंडिंग लूप असं म्हटलं जातं. एक प्रकारचा लूप इथं तयार झाला म्हणून याला लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. तर पहा, हा जो लूप ऑफ हेनलेचा जो खाली येणारा पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं डिसेंडिंग लूप, तुम्हाला डायग्राम मध्ये इथे दिसत असेल. डिसेंडिंग लूप हा कसा असतो, थिन असतो ॲज अ कम्पेअर्ड टू द असेंडिंग लूप. हा जो काढलेला आहे हा काय आहे, असेंडिंग लूप आहे. हा वरती जाणारा हा आहे डिसेंडिंग लूप आहे. डिसेंडिंग लूप हा थिन आहे, परमिएबल आहे. कुणासाठी, वॉटरसाठी. याच्यामधून वॉटर काय होत असतं, परमिएबल किंवा बाहेर जात असतं. म्हणजे डिसेंडिंग लूप ऑफ हेनले इज अ परमिएबल टू वॉटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर या जो लूप आहे जो थिक होतो आणि वरती जाणारा जो पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं असेंडिंग लूप असं म्हटलं जातं. या असेंडिंग लूप इज अ नॉट परमिएबल टू वॉटर असंही म्हटलं जातं. आणि ज्याला किंवा जे स्ट्रक्चर क्युबायडल इपिथेलियल सेल्स पासून तयार झालेलं असतं. म्हणजे लूप ऑफ हेनले आपला क्लिअर झाला. लूप ऑफ हेनले प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल पासून जे यू शेप्ड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ज्याला लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. लूप ऑफ हेनले हे नेमकं कुठं प्रेझेंट आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल याचा मधला जो पार्ट आहे याला म्हटलं जातं लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचे दोन पार्ट आहेत, डिसेंडिंग लूप आणि त्याच्यानंतर असेंडिंग लूप. हा परमिएबल टू वॉटर आहे, नॉट परमिएबल टू वॉटर आहे, पण हा परमिएबल टू साल्ट आहे. आता हा लूप ऑफ जो हेनले आहे
याचं फंक्शन काय, तर याचं जे फंक्शन आहे हे ऑस्मो रेग्युलेशनचं फंक्शन आहे, जिथं वॉटर आणि साल्ट बॅलन्स केले जातात ज्याला आपण ऑस्मो रेग्युलेशनची प्रोसेस म्हणतो. यालाच काउंटर करंट मेकॅनिझम असंही म्हटलं जातं. आता इथं ऑस्मो रेग्युलेशन हे याचं फंक्शन आहे. याचा अर्थ काय, पहिला पार्ट वॉटर बॅलन्स करत असतो, तर दुसरा पार्ट हा काय करत असतो, साल्ट बॅलन्स करत असतो. हे बॅलन्सिंग नेमकं कुठं होत असतं, ब्लड मधलं बॅलन्स होत असतं. म्हणजेच इथं आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये नेहमीच वॉटर आणि साल्ट जिथं बॅलन्स केला जातो त्या प्रोसेसला ऑस्मो रेग्युलेशन असं म्हटलं जातं. किडनी मधला लूप ऑफ हेनले हा जो पार्ट आहे हा ऑस्मो रेग्युलेशनचं काम करत असतो, कारण परमिएबल टू वॉटर आणि परमिएबल टू साल्ट या स्ट्रक्चरमुळे. आता पुढे असेंडिंग लूप ऑफ हेनले याच्यापासून जे दुसरं कन्व्होल्युशन तयार होतं ज्याला म्हटलं जातं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. शेवटचं कन्व्होल्युशन ज्याला डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असं म्हटलं जातं, याचं कॉइलिंग कमी असतं. आता डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल नेमकं काय काम करत असतो, तर याचं मेकॅनिझम किंवा फॉर्मेशन ऑफ युरिन या प्रोसेसमध्ये सिक्रिटरी फंक्शन आहे. म्हणजेच इथं ऐच्छिक सिक्रेशन करण्याचं काम हा कोण करत असतो, डीसीटी करत असतो. काही प्रमाणामध्ये वॉटरचं रिअब्सॉर्प्शन सुद्धा करण्याचं काम करत असतो आणि त्याच्याच बरोबर ब्लड मधला पीएच मेंटेन करण्याचं काम हे डीसीटी मुळे होत असतं, कारण याचं सिक्रेटरी फंक्शन आहे. फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की कोणता पार्ट नेमकं काय करतो. मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन मध्ये आपण नेमकं हे सिक्रेशन मध्ये नेमका याचा रोल काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहा, माल्फिजन बॉडी बद्दल सांगितलं, अल्ट्राफिल्ट्रेशन. पीसीटी बद्दल सांगितलं, रिअब्सॉर्प्शन. लूप ऑफ हेनले बद्दल सांगितलं, काउंटर करंट मेकॅनिझम किंवा यालाच ऑस्मो रेग्युलेशन असं म्हटलं जातं. किंवा जिथं कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे ही या लूप ऑफ हेनलेमुळे तयार होत असते. पहा, वाळवंटात राहणारे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये एक प्रकारचं अडॅप्टेशन असतं. बॉडीमधून वॉटरचा लॉस हा नेहमी कमी केला जातो. हा कमी का होत असतो, कारण कॅमलमध्ये लूप ऑफ हेनलेची जी लांबी असते ती काय असते, जास्त असते. त्यामुळे त्या ॲनिमलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्मेशन होतं. कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्मेशन याचा अर्थ होतो ब्लडमधून किंवा बॉडीमधून वॉटरचा लॉस हा काय आहे, कमी होणं, किंवा यालाच कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर. म्हणजे डेझर्टमध्ये एक प्रकारचं अडॅप्टेशन आहे की जिथं नेहमीच प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल की जिथं कॉन्झर्वेशन ऑफ वॉटरची प्रोसेस ही काय असते, एक प्रकारचं महत्त्वाचं अडॅप्टेशन आहे. त्याच्यानंतर डीसीटी, सिक्रेटरी फंक्शन. आता डीसीटी इथं ऍक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन जरी होत असेल, जेव्हा बॉडीला वॉटरची कमतरता असते तेव्हा बाहेर जाणारे जे वॉटर आहे हे पुन्हा ब्लडमध्ये घेण्याचं काम हे कोणाचं असतं, डीसीटीचं असतं. जिथं कन्व्होल्युशन संपतं डीसीटीचं आणि एक स्ट्रेट ट्यूब तयार होत असते ज्याला म्हटलं जातं कलेक्टिंग ट्यूब्यूल असं म्हटलं जातं. आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल सुद्धा जेव्हा ब्लडमधली वॉटरची लेवल ही कमी होत असते तेव्हा वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करत असते आणि त्याच्याच बरोबर प्रोटॉन सिक्रेशन करण्याचं काम सुद्धा हे कलेक्टिंग ट्यूब्यूल करत असते. पहा, किडनीमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स असतात आणि मिलियन्स ऑफ नेफ्रॉनमध्ये नंबर ऑफ काय असतील, कलेक्टिंग ट्यूब्यूल असतील. असे नंबर ऑफ कलेक्टिंग ट्यूब्यूल एका डक्टला अटॅच होतात ज्याला म्हटलं जातं कलेक्टिंग डक्ट असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं होतं तेव्हा हा पॉईंट क्लिअर केला होता की कलेक्टिंग डक्ट कुठे ओपन होतात, की ज्याला आपण कोनिकल प्रोजेक्शन ज्याला पिरामिड असं म्हटलं जातं तिथे ओपन होतात. त्याच्यानंतर हे फ्लूइड, मायनर कॅलेक्स, मेजर कॅलेक्स, त्याच्यानंतर पेल्विस रिजन आणि पेल्विस रिजनमधून युरेटर आणि युरेटरमधून युरिनरी ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडरमधून बॉडीच्या बाहेर थ्रू युरेथ्रा अशी ही मिक्च्युरेशनची ही प्रोसेस आहे. इथं आपलं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर इथं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. या डायग्रामवरून आपल्याला अशा लक्षात येतं जो कन्व्होल्युशनचा जो पार्ट आहे हा कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्यानंतर ट्यूब्यूलचा जो पार्ट आहे हा मेड्युलरी रिजनमध्ये प्रेझेंट असतो. जसं सुरुवातीला सांगितलं, नेफ्रॉनचे दोन टाईप आहेत, कॉर्टिकल नेफ्रॉन आणि जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन किंवा जेक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉन असं म्हटलं जातं. जे कॉर्टिकल नेफ्रॉन आहे ज्याच्यामध्ये लूप ऑफ हेनले हा शॉर्ट असतो आणि जेक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉनमध्ये लूप ऑफ हेनले काय असतो, ज्याची लांबी ही जास्त असते. इथं आपल्याला हा पॉईंट नव्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. इथं आपल्याला डिफरन्स बिटवीन हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट द डिफरन्स बिटवीन कॉर्टिकल नेफ्रॉन आणि जेक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉन. त्याच्यानंतर या डायग्राममध्ये मी एक कॅपिलरी नेटवर्क दाखवलेला आहे. या कॅपिलरी नेटवर्कला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढच्या पॉईंटसाठी. तर पहा, ग्लोमेरुलसमध्ये ब्लड घेऊन येणारी जी ब्लड वेसल दाखवलेली आहे ती ॲफरंट आर्टेरिओल. ॲफरंट आर्टेरिओल डिवाइड होते, रिडिवाइड होते, कॅपिलरी नेटवर्क तयार होतं. कॅपिलरी नेटवर्क युनाइट होतं, इफरंट आर्टेरिओल तयार होत असते.
आता इफ्रंट आर्टेरिओल पासून पुन्हा कॅपिलरी तयार होत असते आणि ही कॅपिलरी नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरला काय करत असते, रॅप करत असते. म्हणजेच एक प्रकारचं गुंडाळण्याचं इथं काय होत असतं किंवा क्वाईल करण्याचं काम इथं होत असतं. तर ते कशा पद्धतीने होतं पहा. हे जे ॲफरंट आर्टेरिओल आहे, ॲफरंट आर्टेरिओल पासून तयार झालेली जी कॅपिलरी आहे ही पीसीटीला काय करत असते, क्वाईल करत असते. जेव्हा पीसीटी डीसीटीला याचं क्वाइलिंग होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. पहा, हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. इफ्रंट आर्टेरिओल पासून जी कॅपिलरी नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरला रॅप करत असते तेव्हा त्याला पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क असं म्हटलं जातं. आता इथं या कॅपिलरीचा रोल काय आहे तर पहा, ब्लडचं जेव्हा फिल्ट्रेशन होणार आहे तेव्हा रिनल ट्युब्यूलमधून फ्लूइड हे कुठे जाणार आहे, कलेक्टिंग डक्टमध्ये जाणार आहे. पण जाईपर्यंत नेमकं आपल्या बॉडीमध्ये प्रोसेस काय होत असते, साल्ट आणि वॉटर बॅलन्सची प्रोसेस होत असते. कधी कधी आपल्या ब्लडमध्ये वॉटरची लेवल कमी होत असते. अशा वेळेला जे फिल्ट्रेशन इथं फिल्ट्रेट होणार आहे, जे बाहेर जाणारं जे वॉटर आहे हे पुन्हा काय केलं जातं, ब्लडमध्ये घेतलं जातं. मग हे कोणत्या ब्लडमध्ये जाणार तर या रिनल ट्युब्यूलला जी क्वाइलिंग केलेली जी कॅपिलरी आहे ज्याला म्हटलं जातं पेरिट्युब्युलर कॅपिलरी असं म्हटलं जातं. या कॅपिलरीमध्ये काय होत असतं, हे जे युजफुल सबस्टन्स आहेत हे पुन्हा काय केले जातात, रिॲब्झॉर्ब केले जातात. म्हणजेच पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्कमुळं बॉडीमधून होणारा वॉटरचा, साल्टचा किंवा इतर जे अत्यावश्यक जे घटक आहेत हे पुन्हा काय केले जातात, ब्लडमध्ये पुन्हा वापस घेतले जातात. हा पॉईंट झाला पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्कच्या बाबतीमध्ये. म्हणजे पीसीटी आणि डीसीटी यांना क्वाईल करणारी जी कॅपिलरी आहे याला पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क असं म्हटलं जातं. पुन्हा पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्कचा जो पार्ट आहे किंवा ज्या कॅपिलरीज लूप ऑफ हेनले याला गुंडाळण्याचं काम करत असतात किंवा याला कॉइलिंग करण्याचं काम करत असतात तिथे त्याला म्हटलं जातं वास रेक्टा असं म्हटलं जातं. म्हणजेच कॅपिलरी नेटवर्कमध्ये दोन प्रकारच्या कॅपिलरी आहेत, पेरिट्युब्युलर कॅपिलरी आणि दुसरा आहे वास रेक्टा. वास रेक्टा याचा अर्थ होतो फक्त लूप ऑफ हेनले याला काय केलेलं आहे, इथं कॉइल केलेलं आहे. या लूप ऑफ हेनलेला ही कॅपिलरी जेव्हा रॅप करते तेव्हाच इथं काय होत असतं, वॉटर आणि साल्ट बॅलन्स केला जातो, ज्याला काउंटर करंट मेकॅनिझम किंवा ऑस्मो रेग्युलेशन हा पॉईंट आपण इथं क्लिअर करतो. म्हणजेच या नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरला ब्लडच्या ज्या काही कॅपिलरी ह्या काय करत असतात, रॅप करत असतात. याच्यामध्ये पहिली आहे पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क, रिजन वाईज ठरलेला आहे. आणि जेव्हा लूप ऑफ हेनलेला ही कॅपिलरी नेटवर्क कॉइल करते तेव्हा त्याला म्हटलं जातं वास रेक्टा. आता ही जी कॅपिलरी आहे जे रॅप केलेले आहे पुन्हा कुठे जात असते तर रिनल व्हेनला अटॅच होत असते. म्हणजेच या कॅपिलरी पासून कोणतं स्ट्रक्चर तयार होतं, रिनल व्हेन तयार होत असते. म्हणजे येणारी रिनल आर्टरी आणि जाणारी रिनल व्हेन, म्हणजे ह्या कॅपिलरी युनाइट होतात आणि त्याच्यापासून तयार काय होते, व्हेन तयार होत असते. म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी जी ब्लड वेसल आहे किडनीला ज्याला रिनल आर्टरी असं म्हटलं जातं, रिनल आर्टरीचं कन्व्हर्जन ॲफरंट आर्टेरिओलमध्ये होत असतं आणि याच्यामधलं जे मटेरियल घेऊन पुन्हा ती हार्टकडे जाणारी जी ब्लड वेसल असते ज्याला म्हटलं जातं रिनल व्हेन. म्हणजे रिनल व्हेन ही कुणापासून तयार झाली, पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क पासून तयार झाली. पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क म्हणजे काय, इफ्रंट आर्टेरिओल पासून तयार झालेली जी कॅपिलरी आहे जी नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरला रॅप करते ज्याला म्हटलं जातं पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. त्याच्यामध्ये लूप ऑफ हेनले नाही. पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क जी लूप ऑफ हेनलेला रॅप करते ज्याला म्हटलं जातं वास रेक्टा. आणि शेवटी डीसीटीला रॅप केल्यानंतर ही पुन्हा काय होत असते, याचं कन्व्हर्जन व्हेन्समध्ये होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं रिनल व्हेन. म्हणजे किडनीच्या हिलम रिजनमधून एक येणारी आणि एक जाणारी ब्लड वेसल दाखवलेली आहे. येणारी आहे रिनल आर्टरी आणि जाणारी आहे रिनल व्हेन. इथे आपला नेफ्रॉन, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन हा पॉईंट इथं क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. हा पॉईंट इथं का क्लिअर करायचा आहे तर पुढच्या मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशनसाठी हा पॉईंट इथं माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, जे ॲफरंट आर्टेरिओल आहे या ॲफरंट आर्टेरिओलमध्ये स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात. तर या स्मूथ मसल्समध्ये जो सार्कोप्लाझम असतो तो ग्रॅन्युलर असतो आणि हा जो ग्रॅन्युलर सार्कोप्लाझम आहे तिथं त्याला म्हटलं जातं जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स असं म्हटलं जातं. ह्या ज्या जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स आहेत ह्या डीसीटीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स प्रेझेंट इन ॲफरंट आर्टेरिओल ह्या डीसीटीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजेच
स्ट्रक्चर हे सेपरेट केलेलं आहे. जेव्हा हे कॉइलिंग स्ट्रक्चर असतं तेव्हा हा जो ॲफरंट आर्टेरिओलचा पार्ट हा डीसीटीच्या जवळ असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. हे जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून एक स्ट्रक्चर तयार केलं जातं ज्याला म्हटलं जातं मॅक्युला डेन्सा असं म्हटलं जातं. म्हणजे मॅक्युला डेन्सा आणि जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स यांना मिळून काय म्हटलं जातं, जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. आता हा पॉईंट एकदा ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात राहणार नाही, पुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे तसं लक्षात ठेवायचं. मी काय काय सांगितलं पहा. तर या ॲफरंट आर्टेरिओलमध्ये स्मूथ मसल्स असतात. स्मूथ मसल म्हणजे मसल सेल आहे. याच्यामधल्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं म्हटलं जातं. जो ग्रॅन्युलर असतो इथं त्याला जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स असं म्हटलं जातं. ह्या जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स ह्या डीसीटीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ज्याच्यापासून मॅक्युला डेन्सा तयार होतो. मॅक्युला डेन्सा आणि जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं ज्याला जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस असं म्हटलं जातं. आता या ॲपॅरेटसचा रोल काय आहे, तर किडनीमधलं ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम हे जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस करत असतं. आपल्याला 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिस्क्राइब जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस किंवा राईट द इम्पॉर्टन्स ऑफ जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस किंवा कशा पद्धतीनं हाऊ जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस आर फॉर्म्ड असाही क्वेश्चन आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. जसं आहे तसं पाठ करायचं आहे. इथं आपलं स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन हा पॉईंट इथं संपलेला आहे. तर या पॉईंटवरती आपल्याला काय क्वेश्चन अटेंड करायचे आहेत, राईट अ शॉर्ट नोट ऑन मालफिजन बॉडी हा क्वेश्चन इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर पीसीटीचं स्ट्रक्चर, डीसीटीचं स्ट्रक्चर लिहायचं आहे. राईट द डिफरन्स बिटवीन पीसीटी आणि डीसीटी असाही क्वेश्चन तुम्ही अटेंड करू शकता. त्याच्यानंतर आहे लूप ऑफ हेनलॉन. लूप ऑफ हेनलॉनमध्ये डिफरन्स बिटवीन डिसेंडिंग लिम आणि असेंडिंग लिम असाही क्वेश्चन तुम्ही इथं अटेंड करू शकता. म्हणजे डिफरन्स बिटवीनचे 2 क्वेश्चन आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात. जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटसवरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि राईट ए शॉर्ट नोट ऑन मालफिजन बॉडी किंवा बोमेन्स कॅप्सूल असाही क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो. पुढच्या लेक्चरला आपण फॉर्मेशन किंवा मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन ही प्रोसेस